नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर चिंच कशी वर्षभर स्टोअर करावी ह्याच्यावर थोडेसे टिप्स देणार आहेत. हे माझं चिंचेचं झाड दिसते तुम्हाला, हे 100 वर्षाहून जास्त आहे हं. आणि याच्यात भरपूर चिंच येते. तर मी दरवर्षी मला पाहिजे तेवढी मी काढते आणि त्याचं मी स्टोअर करून ठेवते. ती चिंच दिसते तुम्हाला छान पिकलेली आहे चिंच ही. कच्ची असते तेव्हा ती हिरवी असते आणि ही आता चांगली तयार झालेली चिंच आहे. आणि तुम्हाला ते वरचं कवच काढायचं आहे, ते एकदम सोपं. पण हे बिया काढायचं हे जरा म्हणजे काम, म्हणजे वेळ जातो, जरा जास्त वेळ, बाकी काही नाही. तर तुम्ही सुरीने काढा किंवा काही जण खुटून पण काढतात. आता इथे मी जाडं मीठ घेतलं, म्हणजे शेंदे मीठ म्हणतात ना ते. आणि ते मी चिंच आणि ते मीठ असं घेऊन मी त्याचं मोठे मोठे असे बॉल करते तिचे. हां, आणि नुसतं मला दाखवायसाठी की कसं होते. आता ही चिंच मी उन्हात तर सुकवतेच, आणि मीठ लावल्यावर पण ते परत 2 दिवस उन्हामध्ये सुकवून ठेवते, आत म्हणजे डब्यात ठेवायच्या आधी. तर ही चिंच मी आमच्या फिश करीला किंवा चिंचेचा सार किंवा आपल्या पाणीपुरीसाठी आणि खूप कुकिंगमध्ये मला त्याचा उपयोग होतो. आता मी मगाशी म्हणाले ना, बिया काढणं एकदम महत्त्वाचं आहे. तुम्हाला दाखवते मी त्या बिया. इकडे तुम्हाला 2 बिया दाखवते बघा, त्याला ते कीड लागलंय ना. तर ही बी जर तुम्ही नाही काढली तर चिंच अख्खी ती खाऊन टाकते आणि चिंच खराब होते. तर बिया बिया काढणं एकदम इम्पॉर्टंट आहे हां. आणि ह्यात बिया तर तुम्ही भाजून खाऊ शकता सुपारीसारखं, किंवा देऊ शकतात कोणाला. तर बी काढणं हे इम्पॉर्टंट आहे, त्याला वेळ लागतो, बट इट इज वर्थ इट. आणि नक्की ट्राय करा. ही चिंच छान आपल्या घरातली असल्यामुळे ती आपल्याला माहिती आहे किती आंबट आहे, किती गोड आहे. तर ही मागच्या वर्षीची चिंच राहिले माझ्याकडे, आणि आता मी दाखवली तुम्हाला ती चिंच. दोन्ही चिंच अजूनच गोड असे छान आहेत, एकदम एकदम टेस्टी आणि यम्मी आहेत. तर नक्की ट्राय करा तुम्ही. हे इथे मी एका डब्यामध्ये ठेवते त्या चिंचेचा गोळा. म्हणजे युजली मी काचेच्या बरणीत ठेवते. त्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.